माझ्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे देवपूजने झाली. देवाचं नाव घेतलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते. त्यानंतर अंगणात रांगोळी काढली. रांगोळी अगदी परफेक्ट नाही जमत मला, कधी वाकडी तिकडे होते, पण मनापासून काढलेली प्रत्येक रेषा सुंदर वाटते. यानंतर चुलीवर गरमागरम बाजरीच्या भाकरी केल्या. चुलीवरच्या बाजरीची भाकरीची चव काही सुगंध काही वेगळाच असतो. घरची कामं आवरली आणि मग निघाले शेताकडे. आज खुरपायचं होतं. कामासाठी खूप साऱ्या बायका येणार होत्या. सगळ्यांनी मिळून गप्पा मारत हसत खेळत कामाला सुरुवात केली. कष्ट असले तरी सोबत माणसं असले की हलकं होतं. दुपारच्या जेवणामध्ये ना बटाट्याची चटणी, टमाटरची भाजी, मस्त असं आहे ना, रश्श्याची भाजी, बाजरीची भाकरी, चपाती आणि सोबत लोणचं. शेतात बसून खाल्लेल्या या जेवणाची चवच काही वेगळीच असते. मग काय, सगळं जेवण वगैरे झाले, काम आटपून निघालो घरी. घरी आल्यानंतर हातपाय धुतले आणि अंगणामध्ये ना गुलाबाच्या झाडावरती एवढे छान फुलं उमलवली होती ना, पानं कमी आणि फुलं जास्त दिसत होती. ते पाहून अगदी प्रसन्न वाटते. संध्याकाळी तर निसर्गाने अजूनच सुंदर रूप दाखवलं. ऊन असतानाच हलका पाऊस पडत होता. या उन्हा पावसात सुंदर संगम मनाला खूप सुखावून गेला. अशा छोट्या छोट्या क्षणातच आयुष्याचं खरं सौंदर्य दडलेलं असतं. हो ना? चला तर मग बाय.